तवेरा बोलतीये। हा बोला ना मग। तुमच्याकडे ग्रे कलरची तवेरा गाडी आहे का हो? हो आहे ना मॅडम। हा ग्रेट। मग ती गाडी घेऊन तुम्ही आम्हाला सायबर चौकात भेटू शकता का प्लीज? सांगते तेवढं कर, कळलं? आणि हे बघ, त्या गाडीसाठी तुला चौकशीसाठी फोन येईल। कोणाला गाडीबद्दल काहीच कळता कामा नाही। जमायला त्यांना बरोबर हीच गाडी कशाला पाहिजे? पोलिसांचं जिंगाड बिगाड नसेल ना? कोण बोलताय? तीच गाडी कशाला पाहिजे तुम्हाला? नाही आहे माझ्याकडे। अहो सर प्लीज, आम्हाला खूप गरज आहे होत्या गाडीची प्लीज। तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? उगाच फोन करू नका, ठेवा। अहो दादा प्लीज, मी काय म्हणते तू आता हे कशाला फोन करतायत? बोला। दामिनी मॅडम, अहो कालचं आपलं फोनवरचं बोलणं अर्धवटच राहिलं। मॅडम, महत्वाची गोष्ट म्हणजे धैर्य सरांकडे ऍक्सिडेंट मधल्या गाडीबद्दलची सगळी माहिती आहे, खडानखडा माहिती आहे त्यांच्याकडे। हो माहितीये मला, सावीने काढलेलं चित्र ना? मग आता तुम्ही काय ते चित्र बघून त्या गाडीचा शोध घेणार आहात का? अहो मॅडम, शोधावंच लागेल। अहो वरिष्ठांच्याकडून ऑर्डर आहेत आम्हाला तशा। आणि हे माझं काम आता जर मी करूच नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मॅडम, या कामाची किंमत तर मोजावीच लागणार ना? का? जे काम पूर्ण होऊ शकत नाही त्याबद्दल मी किंमत का मोजायची? हा, तरी सुद्धा तुम्हाला जर का गाडी शोधायचीच असेल तर तुम्ही शोधा, गाडी काही तुम्हाला सापडणार नाही। अहो अहो पण मॅडम, पुढच्या वेळेस दुसरं काही काम असेल तरच कॉल करा। फारच माजली ही बाई, पण मलाही माहिती आहे यांचा माज कसा उतरवायचा असतो तो। परत एकदा लावते। मला वाटतंय त्याला आपला संशय आलेला असणार आहे। पण तो गाडीवाला हाच आहे हे आता फिक्स झाले। आता काही करून आपल्याला त्या गाडीवाल्याला शोधायचंय। हा, अगं पण कसं शोधणार? कसं? मी काय म्हणते, हा नंबर आपण जर धैर्य न दिला तर? त्यांच्याकडे कशाला नाही, म्हणजे ते काय करणार आहेत ना? धैर्य काल पोलीस स्टेशनला गेले होते आणि ते पण त्या गाडीच्या मालकाचा शोध घेत आहेत। म्हणजे की आपण जर हा नंबर धैर्यानं दिला तर तो नंबर ते पोलिसांना देतील आणि मग पोलीस त्या गाडीवाल्याचा शोध घेतील। कदाचित त्यांना तो गाडीवाला आजच सापडेल आणि एकदा का तो गाडीवाला त्यांना सापडला की मग ती गाडी दामिनी मॅडमनी घेतली होती हे सिद्ध होईल। नक्कीच काहीतरी गडबड चालली यांची, मला शोध घ्यायलाच पाहिजे। आणि मग दामिनी मॅडमचं सत्य सगळ्यांसमोर येईल। सावे अगं, पण धैर्यांपर्यंत नंबर आपण पोहोचवायचा कसा? कसला नंबर?
काय चाललंय तुमचं? कसला नंबर? आम्ही खेळतोय आणि म्हणून फ्रेंडला पण नंबर द्यायचा आहे. हा पण तुम्ही आम्ही फ्रेंड्स खेळतोय ना. तू नाही आमची फ्रेंड. तू जा तू जा. सांगितलं ना. सावी हे बघा, आता ती इरा परत यायच्या आधी पटकन आपल्याला हा नंबर धैर्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. हा चला कामाला लागूयात. धैर्य दुपारी बाहेर जाणार आहेत कामाला आणि त्याआधी हे सरप्राईज त्यांना मिळायला पाहिजे. हा आता मी आता सावी. अरे वा, मस्त खेळ रंगलाय वाटतं. हो, आम्ही खूप मजा करतोय. गुड. मग आता तुम्ही मिळून खेळा, तोपर्यंत मी जरा बाहेरनं जाऊन येतो. तू बोलला होता ना की आज दिवसभर आपण एकत्र राहणार म्हणून. मग आता तू का चालला? सावी बाळा, माझं महत्वाचं काम आहे. मी ना लवकर जातो आणि लवकर परत येतो. हा नक्की. नक्की. जाऊ मग आता. बाय. बाय. आता धैर्यांना आपलं सरप्राईज नक्की मिळेल. धैर्यासाठी हे इथं कोणी ठेवलंय? कांबळे दादा, इकडे या जरा. येस सर. हे एनवलप इथं कोणी ठेवलं? नाही माहित सर. नाही माहित म्हणजे? तुमचंच काम आहे ना. लक्ष द्या जरा कामाकडे. जा. मे बी घरात कोणाला माहिती असेल. नीता वहिनी, अवंती वहिनी. धैर्य, त्या दोघी पण मंदिरात गेले. मंदिरात? आई दिसली काय घरात? त्या पण काहीतरी काम होतं म्हणून बाहेर गेलेत वाटतं. काय झालं? काय काम होतं का तुमचं? नाही, म्हणजे काम असं नाही, पण हे एनवलप मला माझ्या गाडीच्या हँडलला अटकवलेलं सापडलं. तुम्ही येताना कोणाला बघितलं होतं का?
नाही इथंच आहे, मी आतच आहे मगासपासून खेळायला लागलोय सावीसोबत. तू बघ ना काय ओपन करून चिठ्ठीत. मी पण नाही बघितलं, एकच मिनिट. हा तर त्या गाडी मालकाचा नंबर आहे ज्यानं सावीच्या पप्पांना उडवलं होतं. म्हणजे इतके दिवस आपण ज्याला शोधायचा प्रयत्न करत होतो, फायनली आपल्याला त्याचा नंबर मिळाला म्हणायचा. हो, पण पाकिट असं बाहेर कोणी ठेवलं असेल? त्यावर काही नावही नाहीये. अरे ते कुणाला तरी टिप द्यायची असेल तुला, तू ते गाडीवाल्याला शोधतोयस ना, म्हणून तू नंबरला कॉल करून बघ ना त्या. हा, The number you have dialed is currently unavailable. Please try again later. त्याचा नंबर लागत नाहीये, अस्तित्वात नाहीये असं सांगते. मी मी एक काम करतो, मी हा नंबर ना पोलिसांना पाठवतो. आता तेच त्यांच्या पद्धतीनं शोध घेतील. धैर्य मुजुमदार. हॅलो. इन्स्पेक्टर साहेब, मला एक निनावी चिठ्ठी आली आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्या गाडीनं सावीच्या पप्पांचा ऍक्सिडेंट केला होता ना, त्या गाडीच्या मालकाचा नंबर आहे. आणि त्याला शोधायला मला तुमची मदत हवी आहे. ठीक आहे, नंबर पाठवा लगेच. हो, एकच मिनिट. हा, नंबर पाठवलाय तुम्हाला. लवकरात लवकर त्याला शोधायला लागेल. कदाचित हाच आपला गुन्हेगार असेल. आता काळजी करायची काहीच गरज नाही धैर्य सर. संध्याकाळपर्यंत त्या माणसाला तुमच्या समोर हजर करतो. थँक्यू, ठेवतो. दामिनी मॅडम, माझं तोंड बंद करायची जर किंमत मोजली असती ना, तर याला मी कधीच शोधलं नसतं. आता दाखवतो मी माझा हिसका आणि माझी पॉवर काय असते ते. येस सर. एक नंबर पाठवतो, त्या नंबरची माहिती काढ आणि लगेच त्या माणसाला माझ्यासमोर हजर करायचं. पाठवला नंबर. लगेच लागतो कामाला सर. सावी सावी सावी, आज लई महत्वाची गोष्ट घडली आहे. काय झालं? आज संध्याकाळपर्यंत पप्पांचा गुन्हेगार सापडणार आणि मी लवकरात लवकर त्याला तुझ्या समोर उभं करणार. म्हणजे काय बोलतोस तू? नाही, काही नाही. तू एक काम कर, तू आता मस्तपैकी आवरून तयार हो. आपण बाहेर जाऊया आता.
आपण आत्ताच स्टुडिओला जाऊयात. आजचा दिवस लय चांगला आहे. आज सावीच्या पप्पांचा गुन्हेगारही सापडणार आणि मला खात्री आहे सावीची मेमरी सुद्धा परत येईल. आणि माझी सावी मला परत मिळणार. नक्की काय चाललंय धैर्यांचं? आत्याला हे सगळं माहिती आहे का? धैर्य, आज खरंच खरा गुन्हेगार समोर येणार असेल तर मी पण तुम्हाला वचन देते, तुमची खरी सावी तुमच्या समोर उभी असेल. रे साहेबांनी ज्या माणसाचा नंबर दिला होता त्याला ताब्यात घेतलेला आहे आपण. अरे वा, सापडला का? हो, गाडी भाड्याने द्यायचा व्यवसाय आहे त्याचा. चला, डोक्याची कटकट मिटली. नाही नाही, मी बघते काय करायचं ते. बोर्ड मीटिंग घेऊया आपण आणि काय मार्ग निघतो ते बघू. हो हो, कळवते. नीता, जरा पाणी आण ग. त्या दोघी कुठे आहेत? या घरात कोणी काही सांगून करतं का? प्रत्येकाला आपापलंच वेगळं काहीतरी करायचं असतं. जरा नीट उत्तर देशील? आत्या, मी जे तुम्हाला आता सांगणार आहे ना ते ऐकून तुमची सुद्धा नीट बोलायची इच्छा राहणार नाहीये. का? असं काय घडलंय? आत्या, अहो, धैर्य सावीला घेऊन स्टुडिओत गेलेत तिच्या. कशासाठी? त्यांना आशा आहे की त्या स्टुडिओत जाऊन सावीला सगळं जुनं आठवेल. सगळा मूर्खपणा आहे, असं काही होणार नाहीये. पण धैर्य तर म्हणत होते आज काय वाटेल ते झालं तरी त्या सावीच्या बापाच्या खुन्याला तिच्या समोर उभं करेन म्हणून. म्हणजे मला काही माहित नाही, मी फक्त एवढंच ऐकलंय. धैर्य असं का म्हणाला असेल? म्हणजे नक्की काय पुरावे सापडले असतील त्याला? हे काय? हा तर गाडीवाल्याचा नंबर आहे, पण मग हा नंबर धैर्याला कोणी पाठवला आणि त्यांना हा नंबर मिळाला म्हणजे नक्कीच ते पोलीस स्टेशनला गेले असतील. नाही नाही, मला माहिती काढायला हवी. मला जरा महत्वाचं बोलायचंय. बोला दामिनी मॅडम, कशी काय आठवण झाली गरीबाची? धैर्यने तुम्हाला गाडीवाल्याचा नंबर दिला आणि ती गाडी शोधून काढायला सांगितले का? हो, आणि तो माणूस मी शोधला पण. आपलं काम असंच असतं मॅडम, मनात आलं की करायचं. पण मग गाडीवाल्यानं काय सांगितलंय?
एवढी काय गडबड आहे मॅडम? हा अहो आत्ता तर ताब्यात घेतलंय मी त्याला. नाही, अजून नाही बोलतं गेलं त्याला. पण मी तुम्हाला सांगितलं होतं काही झालं तरी त्याला शोधायचं नाही म्हणून. हा कधी? नाही मॅडम, असं काय आपलं बोलणं झालं नव्हतं. हा प्रत्येक कामाची किंमत असते असं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण तुम्हीच मध्ये फोन कट केला. मी तर काय करणार ना, की मलाही काम करावं लागतं मॅडम. वरिष्ठांचे आदेश असतात आणि मी पडलो गरीब बिचारा इन्स्पेक्टर. हा आता धैर्य साहेबांच्याकडे घेऊन चाललोय त्याला. बाकी सगळं तिथे गेल्यानंतर कळेलच आम्हाला. हे बघा, तुम्ही असं काही करणार नाही. हॅलो 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 सावी, मला खरंच असं मनापासून वाटतंय की आता इथं आणलंय ना तुला, तर तुला सगळं आठवेल आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आम्ही आहे बाहेर. चल रिने. फ्रेंड, आपण कुठे आलोय? सावी, हा तुझा स्टुडिओ आहे. माझा स्टुडिओ? हो. हे बघ, तू ना इथं पॉडकास्ट शूट करायचीस, काय आठवतंय तुला? नाही. तू काय बोलतोय? मला काही कळत नाहीये. धैर्य, तुमचे प्रयत्न, तुमचा त्रास नाही बघवत मला सगळं आठवत असून पण मी तुम्हाला सांगू शकत नाही. माफ करा. ठीक आहे, हरकत नाही. आपण ना सगळं पहिल्यापासून आठवूयात. एक काम कर, तू फळ्यावर काहीतरी लिही. काय लिहू? जे तुला आवडेल ते लिही. फ्रेंड, तुझं नाव काय आहे? धैर्य. वाच. धैर्य माझा खूप जवळचा फ्रेंड आहे.